नमस्कार. नमस्कार. नाव आपलं? माझं नाव प्रसाद पाटील, कोल्हापूर. बॅक्टोरेजची किट आहे सर, धन्वंतरीची आपण. हो, बॅक्टोरेज किट आहे. हे काय काम करतं? लक्षात घ्या, बॅक्टोरेज किट हे जंतुनम जीवनम कृषी, ऋषीमुनीने सांगितल्याप्रमाणे जंतुनम जीवनम कृषी. लक्षात घ्या, जमिनीमध्ये जीवन असतील तरच आपली शेती होणार आहे. जरी आपण जमिनीवरील शेती करत असोल तर आपल्या जमिनी खालील जी शेती आहे ती सगळे जंतू करत असतात, जीवाणू करत असतात. कोणतंही खत तुमचं विघटन करायचं असेल आणि पिकाच्या कक्षेमध्ये आणून द्यायचं काम हे आपले जीवाणू करत असतात. तर हे जंतुनम जीवनम कृषी म्हणजे बॅक्टोरेज न्यूट्रा किट आहे. हे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा कंपनीचं अतिशय सुंदर असं किट आहे. हे किट जमिनीमध्ये वापरल्यानंतर तुमचं 30 ते 35% उत्पादन 100% वाढलं जातं. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये सगळे जीवाणू आहेत. असे नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू ह्याच्यामध्ये आहेत. ॲसिटोबॅक्टर आहे. PSBचे 2 बॅक्टेरिया आपण ह्याच्यामध्ये देतोय. त्यानंतर KMB म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू आहे. त्यानंतर झिंक आहे, सिलिकॉन आहे, सल्फर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅम ही व्हर्बॅस्क्युलर अर्बॅस्क्युलर मायक्रोरायझं काम असं आहे. हे किट आपल्या शेतामध्ये वापरल्यानंतर 30 ते 35% उत्पादन वाढलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, आपण जी रासायनिक खतं टाकत असतो, 50 kg टाकतो, काही जण 100-200 किलो आपल्या रासायनिक खतं ही जी खतं असतात ती आपण जमिनीमध्ये टाकतो, ती जमिनीमध्ये फिक्स होतात. जमिनीमध्ये फिक्स झालेली खतं पिकाला उपलब्ध होत नाही. त्याचं काम हे फक्त जीवाणू करत असतात. त्यासाठी हे जर का आपण एकरी 200 लिटर बॅरलमधून 1 लिटर RPS आणि बॅक्टोरेज किट जर का जमिनीमध्ये दिलं तर फिक्स झालेली खतं पिकाला उपलब्ध करून 30 ते 35% उत्पादन वाढवण्याचं काम आपलं बॅक्टोरेज किट करतं. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर शेतामध्ये करायचा आहे.